खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तेजोरेखा महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या मनामनामध्ये अजूनही तशीच तेजाळती आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं तरी कसं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पाठीमागे नेमक्या प्रेरणा होत्या तरी कोणत्या? या सगळ्या गोष्टींचं चिंतन मंथन केलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाची परिपूर्ती झाली कशी याचा बोध होतो। खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाचे असतील तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची। माणूस गेल्यानंतर त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे। खरं तर दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला निघाले। आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। महाराज दर्शन घेऊन बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला। महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। खरं तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले, अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं, अनेकांनी तो परिसर न्याहाळला, अनेकांच्या लक्षात आलं की मंदिर देखणं आहे पण या मंदिराला घाट नाहीयेत, पण ते घाट बांधावेत असं वाटलं मात्र कुणालाही नाही। ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। अर्थात नसते घाट बांधले तरी आताच्या भाषेत त्यांना सांगता आलं असतं की हा भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो। संकुचित महाराज व्यापकता त्यांच्या ठाई होती। एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले। महाराजांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं। महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले। महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण झालं। सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली। ऐसा राजा होणे नाही, कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांनी शिखराचे दर्शन घेतले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही। ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। ऐसा राजा होणे नाही, या राजांचं अस्तित्व इथं असायला हवं, या राजांकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला हवी। काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम। आणि आश्चर्याचा धक्का बसेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात महाराजांची मूर्ती बसवली। महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये। इथंच महाराजांनी एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं, काळाच्या ओघात त्याची पडझड झाली। आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे। कधी आंध्र प्रदेशला गेला तर आवर्जून जाऊन या। दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले। येता येता कर्नाटकात आले। कर्नाटक मध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे। मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या। नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला आणि नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या। आमचा दादाच्या नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणं जिंकावं, कुणी सावित्रीबाई म्हणून आहे सहज पराभूत करता येतील। दादाजींनी मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवटाने जिद्दीच्या त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला। सावित्रीबाईने आपला पराभव केला हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला। यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला। विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं। महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या। तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला। तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या। त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, कैदी आहोत। हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, हा राजा आपल्याला सजा देणार, आपलं राज्य ताब्यात घेणार। पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे,
मी तुमची कैदी आहे, काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात या माझ्या तान्या बाळाचा दोष नाही, त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं. आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, कैसा राजा. अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, मला शिक्षा देणं राहिलं बाजूला, हा राजा मलाच आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. ऐसा राजा होणे नाही, धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार बसलेत. त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये.